यामध्ये गोरक्षकाने पाची युक्ती श्री राज्यात जातसे मार्गी चालता मुक्काम मुक्काम सदा श्री गुरुचे आठवी नाम ग्रामस्थ करुणी भिक्षाटन पुढे मार्ग क्रमित असे ऐशी स्थिती गोड बंगाल सांडता झाला बंगाल कौल पुढे जाता श्रीराज्या व्हायला समर्पणी पातला परी विचार समनात श्री गुरुराज हाई तेतो राज्ये वैभव सामर्थ संपत्ती मिरवितसे ऐसा विमा भवमानी सुख प्रकरणी माते ओळखेल कैसी करणी श्रीमंता पुढे हीन दिन मान्यत्वा मिरवेना जेवी अर्का पुढे खाद्य तो हीन दीनाती दिसत देवी मज कंगालवंता ते कोण येथे ओळखील मेरू पुढे मुशक स्थिती कोणे वर्णावी कौनार्थी की पुढ बैसला वाचस्पती मेदनी वल्गना मिरवेना की हिरा तोडी पडी पाडा गार ठेवूनी पुढारा परीसला पाटा देत दगडा योगा योगी साजेना सुवर्ण मिळाल्या राशी 16 येथ दगडाचा पाड केतुला देवी माते संपत्ती मिराला ओळखील कैसा तो असो या परी दुसरी अर्धी मम नाम कळता मचंद्र प्रदी प्रमदाड लागले चित्ती सुख संपन्नी भोगावी ते ऐशी जीव षडान्न ते कवडवट को सवी कोण ते मचिंद्र संपत्ती टाकून जाईल कैसा वैरागी यावर याने तिसरा अर्थ मम नाम श्री गोला कळता नेनो कल्पना वरून चित्ता वरतील घाता माझिया मग सवे विद्याराळी करावी आपण बंधुकळी हे तू गोडपणे काळी मज प्रतियोगी भासेना ज्या स्वामींचे वदन चरण ज्यासी विद्यारळी खेळेन हे योग्य माते नो हे जान अपकीर्ती भंडार भरी काही तर्क वितर्क करता श्री गुरक्ष मार्गी रमता तो आविष्य कटक देखली तत्वता श्री राज्यात जाती त्या तो सकळ वैश्य मुख कामिनी गुणभरता कली नामनी तीची स्वरूप वर्णता वाणी रतिपती अतळेना जीची पाता मुख कमळ शाश्वता होण्याती निर्मळ परमलज्जित चपळ केवळ होणी डागी रिगताती तिचा नेत्र कटकभान तपसाचे वेदित मन मग विषयी लंपटा पारजन कोणार्थी वर्णावे ऐशा परिसुलक्षणदारा चतुर्कलिका गंभीरा जेते नाम साजो उत्तरा की हिंगाकार मिरविती तीची स्वर विपल गायन ऐका गंधर्व करता की मन अप्सरा परमलजित साती जरा की बिरवती जैसे सुर विपल गायन होता गंधर्व करता खाली मान अप्सरा परिलज्जित भुवन सेवा इच्छती जयाची ऐशी परीती हिंगलादार जात श्रियात अवसरा ते अवधीच चित्तीची गोरक्ष उदारा देखता येरू मने कोणार्था जाते कोणत्या ग्रामाप्रती लिंग कलिंगा मने श्री देशाप्रती जाण्या हे यामध्ये राव मैनाकनी पद्ममनी सकळ श्रिया देशा स्वामिनी तया नृत्य कळा दाऊनी वैश्यकरणे हायजी जाने ती राज्य पद्म आयुष्य होता अपार देई आमची चित्ता या परी कामना योजन चित्ता बोलती झाली युती मने मी येतो तुमच्या संगती न्याल तरी कृपेन गुप्तवेश गुरु कामना अंगोनी द्यावी तो ऐसे वावे स्थानी सहज स्थिती वावोनी राजस्थानी गुप्त
हो कृपेने येरी मने नरेंद्र उत्तमा येऊ पासे संगती आम्हा तरी कुशीपणी काय तुम्हा भोवरील विद्या जे 32 येवरी मने गुरगायन तुम्हा सवे चातुर्मान आणि मृदंग वाद्ये संगीताम्मा जीवन कुशाळपणी नेटका त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणतायत. गोरक्षनाथांचे जे गुरु होते मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांच्या भेटी करता श्री राज्याकडे निघाले. आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी कलिंगा जी होती त्यांना आपलं गोरक्षनाथ भेटले. आणि गोरक्षनाथ म्हणतात तुम्ही कुठे जाताय? तेव्हा सांगितलं मी श्री राज्यामध्ये जातोय. मग मलाही उद्या तुमच्या श्री राज्यामध्ये तुम्ही जातायत ना त्या ठिकाणी. मैनावती जी राणी आहे, मैनाकिनी, मैनावती गोपीचंद राजाची आई आणि मैनाकिनी श्री राज्यामध्ये किलोतळा होती. ती मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले होते. मला सुद्धा तुमच्या बरोबर येऊ द्या. कलिंगा म्हणते तुम्हाला घेऊन जाणं आमचा काय उपयोग होणार आहे त्या ठिकाणी. सांगितलं मी मृदुंग वाजवतो, तुम्ही त्या ठिकाणी जातायत ना. मी काय वाजवतो? मृदुंग वाजवतो, कुशल मृदुंग वाजवतो. मला सुद्धा घेऊन चला तुमच्या बरोबर. एरी मने गाणे वाजविणे येतासे चातुर्वाने तरी प्रथमारंभी आम्हा दावणे कैसे रीती कुशत्व. मग तुला येतं ना, मग आम्हाला गाणं गाऊन दाखव, वाद्य वाजवून दाखव, मग आम्ही तुला आमच्या बरोबर घेऊन जाऊ. असं गोरक्षनाथांना ती कलिंगा सांगते आहे. येरू म्हणजे काय उशीर आताची पावा चमत्कार हात कंकणा आदर्श व्यवहार कासाया पाहिजे दृष्टी दे की परशता शुद्ध अमरपण होय न होय कलिपान की परसलिया परिसोन नोई भ्रांती मिरवेल काय तरी आता या ठाया मम विद्या परीक्षे द्यावी ऐकता कलिंगा मही ऊन उतरली अळी घालून आसन देते आणून मने नवरसे कुशत्वपण कळा दावी कोणती ऐसे ऐकुनी तयाची गोष्टी. ऐसे ऐकून तयाची गोष्टी करी कवाळून भस्माची मठी गंधर्व ओटी जल्पुन बाळी चर्चेत तसे चरचरी दाई दिशा फेरीत चतुर्विद्येचे पर्षत तसे ऐशी झाली हुंकार देत तसे गावे गाजवावे म्हणून या तरी कानान तरुरी उपाशान अल्पी फेरी तसे आणि तंती सुरवर वादन वाजती वाद्ये चतुर आपले आपण वाद्य वाजती पाषाण तरुण गायन करती हे पालुंग पावनी कलिंगा युती आश्चर्य करी मानसी विभूती चर्च फेकली. त्या ठिकाणी जे पाषाण म्हणजे दगड गायन करताय वाद्य वाजवतायत ती कलिंगा जी होती ती आश्चर्य करायला लागली. हे असं कसं काय होत आहे तिला कळालं नाही. ती आश्चर्य मनात करती आहे ती.
समुखी आपण मध्ये मांगुळती विस्मय करी आपल्या पोटी चित्त मने हा नर जो उठी विश्वर तुल्य भासत असे। त्या ठिकाणी जी कलिंगळा होती ती म्हणायला लागली हा विश्वर असला पाहिजे, याचा ज्याला प्रवेश होला ते गायन करतय, वाद्य करतय, वाजवतय। म्हणून बाबा हो संतांचा महिमा सामान्य नाही। जो पाषाण तरुर हाती गायन करवी गंधर्व सरी आपण तया लागी स्वतः गायन आवश्यकता काय करावया। आता जिथं हात लावला ते गायन करायला लागलं, ते वाद्य वाजायला लागलं, तिथं बाबांना काय करायची गरज आहे, गोरक्षनाथांना करायची गरज नाही। जे जे पाशानी पिवळेपण करू जाणे लानाचे स्वर्ण तया लागी परिश्रमनी काय कराल अशक्का म्हणू की। जेने बुरट गोतमिका सारखे खाली सर्व पदार्थमय उतरली या ते कामधनु निमा भली परमाशक्य न बोलावी की कोणत्या वृक्षा खाली कामनापूर्वी सकळी ते कल्पतरू मेळी अनन्यास सोबतच तन्मन वृक्षा पाणी आणली त्याने गंधर्व मांडणी तो स्वतः शुद्ध कुलशल पाणी गाणार नाही का बोलावे तरी आता कासो कैसे आणि राहावे संगतीस ऐसा विचार करून सोचितास बोलता झाला विहाळा मनती महाराजा सगुण करता मी दान किंकराना था ऐसा काम उदला चित्ता तरी सिद्धार्था विना गंधर्व वर्ण सरितारासी दैव उदले मम तम गुणासी तरी संज्ञा जे बोलासी तेची सिद्ध्याविनी तरी न करावी कारण गुप्त ठेवी कार्य साधन घडून पुसता जीव परमकल्पना योजन चित्ती शोभले प्रविष्ट न करावी कारण गुप्त ठेवले साधना ते घडू येईल पुढारा ऐसा विचार करोनी मने ऐक शुभ भामिनी पुरवंडा मने देहा लागोनी जगा माझी मिरवतसे येरू मने पुरवंड राया अर्थ कामना कोण उदया असेल वधूनी सुख लंग हे लाव्या येरू मने वो शुभ भामिनी विष घनाची बोलसी कडसनी परी काय कामना नसे मनी अज्ञानासे अर्थ एक वेळा उदरापुरती समय देया कावती यावरी हितार्थ इच्छती इच्छा नसे काहीच। त्या ठिकाणी गोरक्षनाथांना प्रोंगळा म्हणून गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी नाव सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी त्या माऊलीनं विचारलं कोणी कोणी विचारलं कलिंगा तिनं विचारलं तुला काय किती पैसे मोबदला किती घेणार। गोरक्षनाथ म्हणतात मला पोटापुरतं झालं बस झालं माझं पोट भागलं ना संपलं मला काहीच लागत नाही हो बाकीचं काही घेणंच नाही। ते म्हणे एवढा सस्ता हा आपलं तसंच आहे म्हणे सस्त्यामध्ये काम करत असतो आपण। हिरुआय कोणी ऐसे वचन आयुष्य करी प्रेम भाषण मने महाराजा नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा परी एक हाय मम बोलणे श्री राजा तापन जाणे ते पुरुषाचे आगमन नाही त्या देशात येरू मने कोण अर्थ आगमन नसे तया देशा प्रती मने मेरो सुत सुती बबकारे श्रिया होती ऊर्ध्व वायू नंदन रेत पडे बबकारा वचने गरदर होती ते करून सकळ श्रिया त्या देशी त्याचे बबकार करून पुरुष गर्भात होय पतन तीने करू तयासे मरण होत जान महाराजा। त्या ठिकाणी ती कलंगळा जी होती तिने सांगितलं त्या श्री राज्यामध्ये हनुमंतराय भुपकार करतात आणि भुपकारानं त्या श्री राज्यामध्ये महिला जेवढ्या आहेत तेवढ्या गरोदर त्यांच्या भुपकारामध्ये आणि मुलाचा जो गर्भ आहे त्या ठिकाणी मुलाचा गर्भ पतन होतो फक्त मुलींचा गर्भ त्या ठिकाणी राहतो। असं ती कलिंगळा त्या
गोरक्षनाथांना सांगते आहे, तरी तुझे जाणे उदले चित्ती, परी तू ते होईल कैसी गती, या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझ्या. गोरक्षनाथांना ती कळिंगळा सांगते, तुझं कसं होईल बाबा त्या ठिकाणी जायला. हनुमंतराय माणूस राहू शकत नाही त्या ठिकाणी, पतन होतं, मनुष्य मरून जातो. मग तू त्या ठिकाणी थांबणार कसा, तू आमच्या बरोबर येणार कसा. गोरक्षनाथ म्हणे ती काळजीच तुम्ही करू नका, तो हनुमंतराय आणि मी पाहून घेईन, आम्ही जोडीदार आहे म्हणे, एकच जन्म्यापासून नाही 99 वेळा आमची दोस्ती जोडीदारी आहे म्हणे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असे मनातल्या मनात सांगितलं बरं का, असं नाही सांगितलं. हो हिरू म्हणे ऐक युती काय करीला मामा रोती, प्रबळ काळाची मुधुनी हरती, लोळवीन महिते. हो आहे माझ्या तेवढं सामर्थ्य, काही टेन्शन घेऊ नका. आगे त्रिव्रता पाचा तपजेठी, जेने सविता गळून ठेविली पोटी, तेथे दीपाची हळहळ मोठी, मानेल काय तो पुरुष सकळी मै जो माथा वाये, त्या ते पर्वताचे भय काय, वेदी गळता शरंदरी घ्यावे, काय वेग थिलोरा तरी आता शुभ भामेनी, हा संशय तू न ध आणि मनी, ऐशे गोरक्षती ते बोलणी, ती स्थान आरंबळत. उठला मग ती कलिंगा बसो निरती, आपण झाले पुढे सारथी, दोन्ही वागदारे धरून हाती, धरा बेष्टो निवैसलासे, परी प्रारंभ प्रथम प्रारंभी तो दुर्जटी, करी कवळावनी भस्मची मोठी, वज्रास्त्र मंत्र ओटी, अपार शक्ती जल्पल्या. त्या ठिकाणी श्री राज्यात प्रवेश करणार त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी भस्मची मोठी हातात घेतली आणि त्या ठिकाणी आवाज दिला, अलग निरंजन आवाज दिला, आदेश. आवाज दिल्यानंतर वज्रास्त्र मंत्र ओटी, अपार शक्तीचा मंत्र त्या ठिकाणी जपलेला आहे आणि तो मंत्र सोडलेला पर्श, तया मागे पर्श मंत्र जल्पोनी जिन वनकत्र, तेही मिरवे सबळास्त्र महिलागी विराजा, या तिसरा मोहनास्त्र पवित्रास्त्र नागास्त्र सोमवारी ते पेरिले, असे अनेक प्रकारचे अस्त्र त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी पेरलेले आहेत. चातुरास्त्र पेरोने चालता गोरक्ष त्वरेने, सीमा उल्लंघोने काय योजन, श्री राज्यात मिसळला. श्री राज्यामध्ये गेलेले आहेत गोरक्षनाथ. चिना पट्टन उत्तम ग्राम, झाला मुक्काम, तव लोटून गेले अवघे दिन, महिनिशा दाटली रात्र झाली, त्या ठिकाणी थांबले. सकाळ झाली परी दिनास्मान रात्री, चंद्र तेज मिरवली होती, सकळी भोजने सारोन निगती, पौड सैनी आपल्या आपल्या. सर्वजण त्या तिहेलपट्टण गावामध्ये रात्र झाल्यानंतर सर्व झोपी गेले आणि झोपले असताना त्या ठिकाणी काय झालं बाबा हो ते ऐका. निशा लोटली एक प्रहर, रात्र एक प्रहर रात्र झाली, तो रात्री निवळला मैवर, सकळ लोपोने अंधकार, दिशा उजडे उजळली, ती दिनाची म्हणून रात्री, की उदय आली माय भगवती, चंद्रपोत घेऊन हाती, सजमती किरणतसे, की ती रात्र नोही जडी पदक, हेमवटिया की देखो त्यावरी नक्षत्रान्या माणिक, मध्ये बिंदू हिरा बिंदू शोभतसे, की ती रात्र नोही भद्रिकाळी, शृंगार क्षत्रे मुक्ता माळी, चंद्रा बिजवरा लवोनी भाळी, महिलागी किरणतसे, ऐसे सुलक्षण राहते, उजळ दावी मह भरती, तो येरीकडे गमन ग मारुती,
शेतू हानी करतसे मार्गी जाता सदस्थिती यवनी पोचला सोमवर्दी तो वज्र हृदय प्रती यवनी आदळली परी वज्र शरीर मारुती वज्र प्रार पडला क्षिती मूर्छा दाटून हृदया प्रती विगत गती पडलासे यावरी फर्श करीत जगडीत लिप्त केला महिपाट त्यावरी मोहन अस्र हृदय फुट जावनी संचारले त्या ठिकाणी जेवढे अस्र पेरलेले होते कोणी गोरक्षनाथांनी हनुमंतरायाने जय श्रीराम आवाज दिला उड्डाण मारली आणि तसाच त्या ठिकाणी वज्र शरीर वज्र प्रहार वज्र त्या ठिकाणी पेरलेला होता अस्त्र तो मारुतीरायांना धडकलेला आहे आणि मारुतीराय मूर्छेस येण्यासारखे झाले पण उठले आणि लगेच पाठोपाठ मोहन अस्त्र हृदयामध्ये शिरलेलं आहे त्यावरी नागास्त्र गण नागपती शस्त्रप्रज्ञा प्रत्यक्ष मूर्ती लगेच नाग तयार झाले शस्त्रफणी नाग ते धावले हनुमंतरायांवरती उदय पावला पस्ती गुंडाळून बैसला चतुराश्रे पेडता वेष्टन चार अस्त्र सोडले कोणी पहिलेच पेरून ठेवले होते गोरक्षनाथांनी त्याच्यामध्ये हनुमंतराय अटकले मग कासावीस होते वायुनंदन आती तळमळे उडाया कारण परी तेजास्त्र उठून दे ते तेजास्त्र होतो त्याला हनुमंतरायाला जखडून टाकलं उठता येत नाही गडो घडी मूर्छायता नेत्र भवंडी वाती देता त्यावरी विखार वेष्टिता तिने होते वासावीस मोहनास्त्राचा ती प्रसर मोहन घेतले सकळ शरीर मी कोण कोणता कार्यावर आलो हेही कळेना मोहनास्त्र सोडला होता त्या ठिकाणी भूल पडली हनुमंतरायांना मी चाललो तरी कुठं काय कार्य करता जातोय हा विसर पडला हनुमंतरायांना मोहनी आपण म्हणतो काय मग मोहनी घालून दिली का मोहनास्त्र म्हणजे मोहनी घालणं ऐसा निश्चिष्ट महिवरती पडला से मारुती एक प्रहर लोटल्यावरती प्राण निगोपातसे नेत्री झाले स्रोतवर्णी मुखी लोटले रक्तपाने ते लोटले सकळाविनी बिजोनी लोट लोटतसे ऐसे समय तया होता मग विचार करी आपल्या चित्ता ऐशी संकटी प्राणाता वाचत नाही ससाही हनुमंतराय म्हणतात आता मी काय वाचत नाही हे जे अस्त्र आहे मला उठूही देत नाही चलन वलन बंद केलो काय करावं आणि त्या ठिकाणी हनुमंतराय काय करतायत भजन करतायत हनुमंतराय तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला ऐसा विचार करून चित्ताला आठवले श्रीरामा ते हनुमंतराय म्हणतायत आता माझं चलन वलन बंद होत आहे शेवट एकच उपाय राम प्रभूंचं ध्यान करावं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हे प्रभू कुठं आहेस
शेवट काळ आलेला आहे, ये ना लवकर. हो, त्या ठिकाणी भगवंताच्या आराधना कराय. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगपालका जनार्दना जगया पालका जनार्दना आनंद घना विनाशाय सकळ देवादी देवा कृपाळुवादी केशवा महानंदा मानुभवा सदा शिवा सज्जरूपा. या ना लवकर, व्याकुळ होतोय माझा प्राण. हनुमंतराय सामान्य का, ज्याची शक्ती अलौकिक है. हो, कमी शक्तीचा आहे. हनुमंत महाबळी, बळी मध्ये बळी आहे. सामान्य शक्ती नाही माझ्या हनुमंतरायांमध्ये. आणि भक्तामध्ये हनुमंतराय सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेत बरं का. हनुमंतरायाचे किती पास आहेत? किती पास आहे किरण महाराज? 7 पास आहेत. किती पास? सप्त पास. ही सप्त पास हनुमंतरायांनी त्याच्या पलीकडे आहे. ही सप्तपाशाची निवृत्ती, ही सप्तपाशाची निवृत्ती राम नाम करी मारुती. सर्व पास तुटले तर त्याच्या पुढे भक्तीमध्ये जातो तो, नाहीतर नाही. हम दारा पुत्र सजन गृह गेलं याच्यातच आपण गुरफडून जातो. हमच जात नाही. मी काय कमी देतो का, मला कमी लेखतो का, याच्यातच चालला जातो तो. दारा म्हणजे पत्नी, गृह घर, मुलगा माझी मी यांचा, याच्यात फसून झाला जातो. ही सप्तपास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भक्त होत नाही. भक्त आईचे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. आणि पुढं विषय येतो त्यांचा झाला नारायण. न आवडी जन धन माता आणि पिता. मग तेव्हा निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे. आपला एकही पास गेलेला नाही, जाऊ शकत नाही. तुमचं सामान्य जीवाचं जाऊ द्या, आमच्या सारख्यांची फजिती आहे. हम दारामध्येच आम्ही फसलेलो आहे. हम आणि दारा याच्यामध्ये चाललेलं आहे. बंगला बांधा, हा बस याच्यातच आयुष्य चाललेलं आहे. मग पुढचे विषय कुठे आहे? एवढे बुद्धिमत्तां वरिष्ठम, बुद्धीमध्ये सुद्धा तेज, भक्तीमध्ये अग्रसर, शक्तीमध्ये बलवान हनुमंतरायांसारखा कोणी नाही. तरी सुद्धा त्या ठिकाणी शेवट म्हणतात आता काही माझं खरं नाही. आणि भगवंताची आराधना करतायत तेच मारुती. त्या ठिकाणी हनुमंतराय भगवंताला साकडं घालतात. येणारे भगवंता, हे रामा येईवो येईवो धावोनिया, विलंब कळवळा तू लावी येले कृपाळू. आता उशीर लावू नको, लवकर ये. शेवट कंठाशी प्राण आला रे. हे प्रभू श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. असं त्या ठिकाणी हनुमंतराय चिंतन करतायत श्रीरामाचं.
ऐसा विचार करोनी चित्ती आठवले श्रीरामाते दयावर्ण कळभूषणा सीतापती रघुनंदना दशग्रावितंका भक्त दुःखमोचना धाव पाव वेगेसी धाव पाव वेगेसी धाव पाव वेगेसी हे करुणानिधी ताटिंकांतका मुनी मनोरंजना रघुवर टिळका अविद्या दिशा प्रतापरका धाव पाव वेगेसी धाव पाव वेगेसी येणार हे प्रभू प्रभू ये लवकरी हे शिवा माने सरंजना शिवा मान्ये सरंजना चापधारका तापहरणा शयूरतिरा विहारा आनंद सदना धाव पाव वेगेसी धाव पाव वेगेसी हे श्रीराम श्याम तनुधारका एक वचनी व्रतदायका एक पत्नी बाण नायका पाव वेगेसी धाव पाव वेगेसी. आणि आपलं आपण जर अटकलो संकटात ओ बापरे ओ माय ओ बाप अरे काय मुक्की डालू तुले भगवंताचं नाम चिंतन जाऊ देतो ओ बापरे काही जरी थोडस झालं ओ बापरे. अरे अखंड कोटी ब्रह्मांड नायकाचं नाव घे ना त्याच्यातून सोडवीन तो सोडवू शकतो दुसरा कोण सोडवेल त्याला. काय म्हणतायत हनुमंतरायाची उद्गार काय राजा हो भगवंताच्या धावा करतायत हनुमंतराय. हे पंकजा नेत्रा कमल गात्रा बिभीषणा प्रिया कोमल पात्रा परम प्रिया कपिल कुळ गोत्रा धाव पाव वेगेसी धाव पाव वेगेसी हे किंकदा कसं आहे मला बी सांगत चला रे. किसकंधादी पवा नीलधना पंकज नेत्रा कोमल गात्रा बिभीषणा प्रिया वापस झालं ना ते हा भक्त प्रिय करा भयमोचना इधे जामाता जग पाळना धाव पाव वेगेसी. धावणारे प्रभू लवकर रे श्रीरामा लवकर आता माझ्याने धीर धरल्या जात नाही तुम्हीच या वाचवू शकता दुसरा नाही वाचवू शकत कोणी. हे विश्वमित्रा मुख शिती तारका खर दूषणादि दैत्यांतका
जलधि जलाशान तारका दाव पाव वेगेसी येणारे प्रभू हे वाह्यामी 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 म्हणजे या विराजी हे प्रभू विराजी हे असं त्याचा अर्थ आहे माझ्या राजा दा हे वाह्यामी दानव हरता शतमुखंडी वेदी हरता मंगल धारणा कुशलवंता धाव पाव वेगेसी धाव पाव वेगेसी धाव पाव वेगेसी आपण नाही हाक मारत तसे आणि मग कशाला दिसेल आपल्याला देव आपण एकच हाक मारतो जास्त पाणी पडला तरी तो सहन होत नाही कमी पडला तरी सहन होत नाही त्याला पापेना म्हणतो हो हो ग्रामीण भागात हो पापेना अरे तो पापेचा नाही झाला तू पापेचा झाला म्हणून तो तसं करतोय आपण पाप कर्म करतोय आचरण करतोय त्याचा विचार कधी करत नाही मग तो तसाच करणार आहे उंडायामा पावसाळ्यात पावसाळ्यामा हिवाळ्यामा पावसाळ्यात काय करत त्याचं काय मालक कोण मालकाचा मालक कोण हो आणि त्याने तयारी करतोय त्याचं चुकलं नाही मागच्या वर्षी त्याचा नियम होता पक्का नियम लावला होता त्यांनी मग ह्या वर्षी बी जाणू पहिले नियम लाईत नंतर नियम लावता येत नाही येत तो माहिती का असा असा गडबड करतोय रोज केले जाणो हा उदाव पाव पाव कर रहा है ना येनाकडे कसाल जावाना हो ई थांबा काय घाबरा नका तुमच्याकडे यावं देऊन ना नाही रात नाही यावावे मग पै 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 ये अर्णव विहारा मरीच वद मना मारीच मर्दना मदना जटायु प्रिया मोक्षगणा शिव पंच भगा मंगळधामा दाभ पाव वेगेसी हे दयावर्ण श्रीराम करुणा मित्र कुळ ध्वज कीर्ति धारू ऐसा से तू संकट पारू शयनी सुख शयनी निजला से सुख शयनी निजला से अरे तू का झोपून गेला का ये ना लवकर झोप लागली का रे देवा अरे मी तुला हाक देतोय ना रे प्राण कंठाशी आला ना लवकर ये रे लवकर ये सर्वांकरता धावून जातो माझ्या करता येणार नाही हे कनवाळू कृपाळू भक्ताला गे मोही गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई केला विठाई सर्वांचा धावा सर्वांचं अरे गजेंद्राचा हात ऐकून तू आला आणि माझी ऐकून येणार नाही का रे प्रभू ये ना कुठं झोप लागली का तुला तरी आता धाव वेगी तरी आता धाव वेगी तव धूतया संकट पसंगी मुक्त होऊ दे महिलागी शरणांगत तारक तू मन विस्तारेसी ऐसी स्तुती वाग उत्तर करती वायु कुमार
ते भगवान श्रवणदार रिगती झाले रामाची। हो, माझा हनुमंत संकटात आहे। कोण म्हणतंय? रामप्रभू म्हणायला लागले, माझा हनुमंत संकटात आहे। जाणून परम संकट मात धावून आला रघुनाथ। मारुतीचे संकट पावून त्यांत परत चित्ती कवळला, परम चित्ती कवळला। प्रभू असा आहे। अरे भक्ताची धाक आहे कोणी, एवढा वेगेत येतो गजेंद्रा करता, एवढ्या वेगेत आला भगवंत। जेवणाला बसले होते भगवंत, जेवणाच्या मध्ये हात पहिला घास उचलणार, तोंडात घालणार, तेवढा गजेंद्राची हाक ऐकाली भगवंताला। तसाच घास खाली ठेवला भगवंतानं, आणि त्या ठिकाणी लक्ष्मीवरची आरती आहे। अहो घास का खाली ठेवला? लक्ष्मीला काय हाक दिली भगवंताने? ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, ती कहे गजराज, ती कहे गजराज। ह लक्ष्मी जवळ आवाज दिला, हा, आणि ती डायरेक्ट एवढा वेगेत भगवंत हत्ती जवळ आला। एवढा कृपाळू आहे भगवंत, दयावान आहे। माझ्या हनुमंताने हाक दिली, भगवंत लगेच त्या ठिकाणी प्रगट झाले। ऐकता पांडवांची पाडसा वाचून हरणी, हिंडे सर्वरा राणी, तन्मय मोक्षादिनी, हृदया माझी कवळला। भगवंताला दया आली त्या ठिकाणी, माझ्या राजा हो। तुम्ही म्हणतात भगवंत येत नाही, तसं मीराबाई सारखी हाक मारत नाही, मग भगवंत कसे काय येतील? शबरी सारखे तुम्ही उच्चिष्ट बोर प्रेमान देत नाही, तो तुमच्या जवळ कसं काय येईल? तशी हाक देत नाही, काय येणार नाही का तो? अरे सुदामजीचे कोरडे पोहे खाल्ले, तसं तुम्ही खाऊ घालत नाही, मग तुमच्या जवळ कसा येईल तो? आम्ही एवढे आरोळ्याच मारतो दिसते, पण आमच्या जवळ येत नाही। अरे येत नाही, येतोच, सर्व कार्य पार पडतो, पण तेवढी तुम्ही हाक देत नाही म्हणून येत नाही। सर्व कार्य तोच पार पाडतो, अरे सर्वस्व तोच देतो। आपला भ्रम तयार झालेला आहे त्या ठिकाणी। अरे शेतकरीला सांगतो तो बाबा, काय सांगतो शेतकरीला माहितीये का? तू जमिनीमध्ये फक्त एक कण टाक, बाजरीचा कण टाक, ज्वारीचा कण टाक, मक्याचा कण टाक, एक बीज पेर, किती देतो तो? पेरायचं काम तुझं आहे, त्याला अंकुर फोडायचं काम माझं आहे। इतना कुछ देता है फिर भी चुप रहता है, आणि हा म्हणतो मी करतोय। सर्वस्व तो देणार आहे। इतना कुछ देता है फिर भी चुप रहता है, तू एवढंच नाही सांगत। तो म्हणतो फक्त खत लावायचं काम तुझं आहे, पण वाढवायचं काम माझ्या जवळ आहे। वाढवल्यानंतर तू एकच कण त्या ठिकाणी टाकला, तुला भरभरून देण्याचं काम माझं आहे, काढण्याचं काम तुझं आहे। इतना कुछ देता है फिर भी चुप रहता है। एवढंच नाही, तो म्हणतो रास भरून देतो तुला पोतीच्या पोतेवर, एकच दाना टाकतो आणि पोतेच माप भरून घे। इतना कुछ देता है फिर भी चुप रहता है, आणि हे तरी तो सांगतो मला काहीच दिलं नाही। कस काय दिलं नाही? तू एकच त्या ठिकाणी फेर न करतो, एक एक दाना तो माप भरून देतो तुला, आमाप ट्रॅक्टर भरून देतो।
इत्ता कुछ देता है फिर भी चुप रहता है. एवढंच नाही माझ्या राजा हो, तो म्हणतो अरे तू ज्वारी बाजरी गहू फक्त चक्कीवर घेऊन जा, दळून आण, दळायचं काम तुझं आहे. त्याच्यामध्ये पाणी, तोयम म्हणजे पाणी, तो मी आहे, त्याच्यात मिक्स मी होईल. तरी तू आवडतो का? तू मळ आणि त्याची भाकरी बनव, आणि ती भाकरी कुठे टाक, तव्यावर टाकायचं काम तुझं आहे, तिला शिजवायचं काम माझं आहे. अग्निदेव अग्नि नारायण शिजवतो. इत्ता कुछ देता है फिर भी चुप रहता है. कधी त्यांनी तुम्हाला काही बोलला नाही तो, तरी आपण म्हणतो काही देत नाही मला भगवंत. अरे सर्वस्व तुला दिलेलं आहे, तू त्याच्याकरता काय देतोय, त्याच्याकरता किती वेळ काढतोय सांग ना. एवढंच नाही माझ्या राजा हो, एवढंच नाही, ताटात घेण्याचं काम तुझं आहे, घास उचलण्याचं काम तुझं आहे, आणि पचवण्याचं काम माझं आहे. पचाम्यम चतुर्विधम, मी पचवतो तुझं. तुझ्या शरीरात रक्त मी तयार करतो का फॅक्टरी रक्ताची. हे कुठून होतो? अरे बाळा दुधा कोण करील उपपत्ती, वाढवी श्रीपती सवेदोने. गाय चारा खाते आणि दूध देते. आई काय खाते? भाकर खाते. आई काय खाते? भाकर खाते. आणि बाळाला दूध येतं त्या आईचे. कोण देणार आहे? बाळा दुधा कोण करील उत्पत्ती, बाळाची काळजी घेणारा कोण? अखंड कोटी ब्रह्मांड नाही. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, वाढवणाराही तोच, देणाराही तोच. आपण काय देतोय त्याला सांगा ना. इत्ता कुछ देता है फिर भी चुप रहता है. अरे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडेसी नारायण नाचे जीव पण भव रोग. असा मला रोग होई जा 8:30 नंतर कर तुम्ही काय काय. आणि तुम्ही म्हणे वो लवकर आवरायला पाहिजे, कसं कसं होईल. आपा डोळ्यात मनावर बाबा काय पुढे सरकत नाही. बाबा नाही का लागला इथलं उच्च होतो, गादी काले सरकी राहिली, पण बाबा काय सरकत नाही. हे शरीरच त्यांना दिलं बाबा. मी काय करू, तसं माझ्याकडून आवरल्या जात नाही. काय करू मी, आवरल्या जात नाही. घन प्रयत्न करतो फटक्यात व्हायला पाहिजे, नाही येत. कणी बसल्यानंतर आवरल्या जात नाही. मी काय करू सांगा. येडा झालो येडा झालो, येडा पागल होतो मनुष्य. कोई किस में गम मगम, कोई किस में मगम, हम तो हरी में मगम है. माझ्या बाबांना सांगायचो, अरे लोकांकडून पेलवले जात नाही. बाबा माझे गुरुवर म्हणायचे, अरे बाबा ते उचंबळूनच येत ना रे, काय करू मी, आवरल्या जात नाही. आज मला कळतंय. हो, भरपूर आवरण्याचा प्रयत्न करतो माझ्या राजाव, पण आवरल्या जात नाही. ते उचंबळे गोरस सांडे बाहेर. गुरुदेव दत्त. विलास नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं अगोदरच बाबा हो, पण एक करा. काय करा? तुम्हीच वाचन करा. मन कसं आहे, पागल झालो पागल झालोच, गंमत झाली. आता काय करणार आहे मी. जैसा वत्सा लागी गाय, कानी हंबरडा फोडू मोह. ती गाय घुसली मध्ये. या तर घुराय
हृदया माझी कवळला जळो गळा पडता मीन हो मीन म्हणजे मासा त्याच्या गळ्यामध्ये जर गज अटकला आणि मग काय होतं त्याची फजिती आती तळमळून सोडी प्राण तन्मय रघुनंदन हृदया माझी कवळला हनुमंतराय किंवा बाळ माते चुका होता आरंभळती हुबयता तन्मय भक्त निश्चिता होता हृदय माझी कळवळला मुलाला पाहिल्यानंतर आई उन्हामध्ये जर मुलगा खेळायला लागलं तिची लाय होते मुलगा कुठं तपतंय उन्हात खेळतंय आणि त्रास कोणाला होतो त्या माईला त्रास होतो माझ्या राजा हो तसा माझा पांडुरंग भक्ताला जर त्रास व्हायला लागला तर त्याचं हृदय असं कासावीस होतं त्याचं हृदयामध्ये हो तरफडतो जसं माशा तरफडतो ना तसा भगवंत तळमळ तळमळ करतो मग मन वेगाते मार्ग सारोनी प्रत्यक्षाला लगबगे धाबोनी तो विकळ होवोनी भजन हा हा म्हणतसे मग ताप निवारण चाप करी शर सजूनी बाप कैवारी पाक आसन शास्त्रावधारी वज्रशास्त्र निवटावया तेच फेरती वातास्त्र प्रकट झाला अन्यत्र वर्ज्यास्त्र कवाळूने पवित्र जाता झाला अमरपुरी भगवंत तिथं गेले आणि काय करतायत हनुमंतरायाजवळ गेले आहेत भगवंत आणि काय करतायत यावरी विरक्त जलपोनी परशार्थ केला निवारण यावरी फणा शस्त्र नयन हस्त तंबी गुंडाळला त्यावरी प्रारब्धवासी लक्ष्मी नारायण वेगेसी ते प्रत्यक्ष स्वरूप वेगेसी पाता वैने ते झालासे त्या ठिकाणी प्रगट झाले भगवंत नमोनी हा आनंदा प्रिय अससी माझ्या चित्ता याची नीती वायुसुता संभोगत हाये हनुमंतरायाला सांगतायत भगवंत अरे आता काही चिंता करू नको आलो मी या ठिकाणी तुझा आता निवारण करेल म्हणजे सामान्य का मग नाथ नाही ना हा म्हणून नाथांच्या नांदी कोणी लागू नये म्हणून नाथांचा नादच खुळा म्हणून बाबा तुम्हाला सांगतो खूप मोठे पराक्रमी आहे जो पराक्रम कोणी केला नाही तो नाथांशिवाय दुसरा कोणीच केला नाही बरं नाथांशिवाय करून शकतही नाही म्हणून सामान्य नाहीत नाथ तुम्ही म्हणशात नाथ म्हणजे एकदम बैल कितला का नाचे ना गोरा किती का उड्या मारे ना पण त्याला जर काय टोचलं नाट टोचली गोऱ्याला असा उड्या मारतो आणि त्याला काय करायचं फक्त नात टोचली त्याचं उड्याच मारणं बंद कारण असा कळला का तो म्हणतो नको बो मग किती का मातेल वयाना कितला का दांड्या अंगात उड्या मारेना मग पण नाच जोडी येवानंतर तो म्हणतो नको बो उबलता डोकावरला शे बरोबर हो कुठं खाऊन जरी आलं तरी याला कळून जात कोणाच्या घरी पाणी पिलं तरी तो सांगतो हा आणि आपल्या घरी पाहुणे आले कोणाला साडी नेसवली तरी त्याला फोन चालला जातो कोण सांगतं त्याला हा ही नाथांची करणी आहे म्हणून बाबा हो नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान नाथांच्या घरची
उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला ताण लागते मग. हो, म्हणून नाथ हे समर्थ्यवान आहेत बाबा. जे कोणालाच सापडले नाही ते नाथांनी सापडवले. हो, तरी महातै नयनंते झाले. नमोनी मने हा आनंदा तू प्रियासा माझा चित्ता. याच नीती वायू सुता संभोखिता येसी. तरी जास्त चरण काढून घेतले मोहन अस्त्र मोहन. प्रत्येक विष्णू होऊन या असो नागास्र उगपती. प्रेम नामोनी व्याप्तापती. जाता झाला स्थाना प्रतिमयी धारण करावया. एरीकडे अंजनी नंदन सावध होऊन बैसला जाण. हृदया राम गुण स्वचित्त झाला ते दवा. दृष्टी करता चौकडे तो राम स्वामी देखली पुढे. आनंदोनी मग प्रेम उडे चरण कमळी नामावया. आजूबाजूला पाहिलं हनुमंतराय शुद्धीवरती आले. हो, मौन आश्र सर्व शास्त्र काढल्यानंतर त्या ठिकाणी रामप्रभू राय दिसले. आणि रामप्रभू राय दिसल्यानंतर हनुमंतरायाने राम प्रभूंच्या पायावर साष्टांग प्रणिपात केला. त्यांचे पाय धरले. कोणाचे? राम प्रभूंचे. वंदोनी श्रीराम चरण महाराजा वाचविला प्राण. वेदले आश्रे दुर्म देखले नाही कधी हो. हनुमंतराय म्हणतात असे आश्रम मी कधीच पाहिले नाही. बरोबर, एकापेक्षा एक जड आश्रय असे आश्रय पाहिले नाहीत मी. काय करावं सांगा ना. प्रभू बरं झाले तुम्ही आले म्हणे माझा प्राण वाचला, नाहीतर आज काय झालं असतं माझं. हनुमंतराय म्हणतात रामप्रभूंना आश्र नो हे परिम काळ. महाप्रळाचे उत्तर सकळ. आजी माझा अंतकाळ ओढवला होता महाराजा. माझा अंतकाळच ओढवला होता म्हणे. पण बरं झालं तुम्ही आलात आणि मला जीवदान मिळालं. परी तू माझा माय संदन लगबगीने आला सीधा बोन. म्हणून वाचला प्राण प्राणाश्र माझारी. तरी तुझा उपकारा उतरनता न होय मज पामरा. ऐसे वधोनी वाघ उत्तरा चरणी वरी लोळला. हो, तुझे उपकार फेकणार नाही. बरोबर प्रभू, प्रभू तुझे उपकार फेटायचे नाही असो हनुमंतराय राम प्रभूंना म्हणतायत. आती कन्वाळू सीतापती सप्रेम हृदय धरला मारुती. मने तुझ्यासाठी या बाशिती 3 वेळा आलो मी. 3 वेळा आलो बाबा. तुझ्या लक्षात येतंय का तू कोणाच्या नादी लागतो? कोण म्हणतोय? श्री राम प्रभू म्हणतायत कोणाच्या नादी लागतो भाऊ? शेवटचं घर येते. सब घर भटकी नात घर अटकी. नाद घर अटकी किधर नाही भटका भटकी. शेवटचं घर खेळायचं आणि गुपचूप बसायचं. जो चाहिए वो मिलेगा लेकिन भक्ति करनी पड़ेगी. तेव्हा चतुरास्र बंधन 3 वेळेस कसे आले? 3 वेळेस भगवंत कसे आले? पहिल्या वेळेस मच्छिंद्रनाथ मानात हनुमंतरायाला चिटकवलं तेव्हा. कानिपनाथानं बंधन केलं तेव्हा. आणि आता गोरक्षनाथानं असे 3 वेळेस यावं लागलं. बर का भाऊ? बरासा तेव्हा अर्थ आश्रबंधन मुक्त झाले तुझ कारण.
परियासो तव शत्रु कोण वेगवद मम वत्सा येरु मने महाराजा अकल्त लाभ संकट ओझा शत्रु कोण माझा प्राप्त झाला से की तरी आता प्रस्तुत काळी शत्राशी नसे कोण हळी परी नागनाथ आश्रफळी निर्वितसे महाराजा तरी प्राप्त महाराजा नवनाथ येतील एक नवनाथा म्हटलाच एक नाथ असला दुसरा कोणीच नाही आला असेल प्रतापदायक त्याचा प्रताप जुआरक असे अजिंक्य सर्वासी अजिंक्य म्हणजे त्याच्यावर विजय मिळवता येणार नाही कोणाच्या याच्यावर हा नाथांचे जे मंत्र आहेत नाथांच्या मंत्रावर कोणाचंच काही चालत नाही आम्हाला त्या दिवशी तुम्ही तर हरिपाठ करत होते लगेच विषय झाला लगेच तीन दिवस हा भाऊ गडबड करत होता बाबा त्याला सांगत होते की 3 दिवस तू गडबड करू नको लगेच कळतं पण त्यांना आज्ञा धारक करावी लागते एवढं सोपं नाही म्हणून बाबा हो नाथ जे आहे नाथ हे सामान्य नाही अजिंक्य आहेत कोणी त्यांच्यावर विजय मिळवला नाही आजपर्यंत 33 कोटी देवांना उलट टांगण्याची शक्ती फक्त नाथ बाबांमध्ये आहे नाथांच्या नांदेत चांगले चांगले लागू शकत नाही दुसरं कोण लागे त्यानं काम घेतो बच नाव जाते तो म्हणस कुत्र नको ऐकायला उन्हा भावते कुत्र तरी उन्हा सडा गाव ऐकायला तरी ऐसे ऐकोनी मारुती वचन मने रामनाथ पंथी भक्त जान सकळा शिरळी हे वायुनंदन करून हे ससाही काय म्हणलं रे मारुती वचन मने रामनाथ पंथी भक्त जान प्रभू राम प्रभू काय म्हणतायत हा टिक्कल बाबा काय म्हणतायत राम प्रभू रामभो काय म्हणतायत वाचा बरं पण सापडलं का तुम्हाला 27वी ओवी ऐसे ऐकोनी मारुती वचन मने रामनाथ पंथी भक्त जान कोणाचे भक्त सांगितलं नाथपंथी कोणाचं भक्त आहेत राम प्रभूंची कोण म्हणतंय राम प्रभूच म्हणताय स्वतः का मी म्हणतोय मग पूर्ण माहित नाही राहत कुठं कुठं चालतात मग तया शिरळी हे वायुनंदन करून हे ससाही तयासी रळी हे वायुनंदन करून हे ससाही ससा म्हणजे कास ससा नाही रळी म्हणजे त्यांच्या संग नडायचं नाही त्यांना कधी नडूच नको हनुमंतरायांना सांगितलं कोणी राम प्रभूंनी ससा त्यांना नडायचं नाही ते माझेच आहेत ते दुसरे नाही म्हणून आमचा पंथ काही सामान्य नाही उंच लेवलचा संप्रदाय आमचा हे भक्त माझे आवडीचे असती काय म्हणतात भगवंत माझे आवडणारे भक्त आहे कोण नाथ बरका जपाना की नाही नाथ जवंकना ना नाही हा रे वो चाना टाइम हो गया मारे
म्हणतो असा चेहरा काबर वडावाले लाग्या एकच अध्याय बरोबर आहे तुमनं नाही चुकास म्हणत चुकास तयारळी न करती मारुती आपण आपल्या विक्ष प्रवृत्ती काढून हे सर्वज्ञा ऐसी नीती रघुवीर अंजन सुता बोले उत्तर कोण बोलतंय अंजनी सुतांना सांगतायत सुता भगवंत राम प्रभू हनुमंतरायांना सांगतायत हृदयात पाये जनका जावर नाथ कोणता नवा तुनी तो सजदृष्टी अंतरी करता चित्त गुंतले गोरक्षे सुता असो हरिनारायण तया अवतार गोरक्षे जान हरिनारायण कोण हरीचा ना हरिनारायण कोणाचा अवतार आहे गोरक्षनाथ जान या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शन तयाच्या कोण म्हणते मारुती म्हणतात चला आता गोरक्षनाथांचं दर्शन आपण घेऊन येऊ असं कोण म्हणते हनुमंतराय भगवंताला सांगतात या सीमेपासून एक येऊन जन ते दे रचले हे संधान प्रतापी आहे गौरीनंदन श्री राज्यात झाले तया नाथ घेता भेटी एक अर्थ आहे आमचे पोटी तो साधून घेईन त्या शेवटी तरी कृपा जेठी चलावे राम म्हणे वो अर्थ कोण तो माते करी निवधान मग सकळ कथांजनी वदन मचिंद्रा बदलासे मैनाकिनीच्या तपो वचना चला लवकर गोरक्षाला असन म्हणे आणि तो कोण घेऊन जाईल कोणाला घेऊन जाईल मच्छिंद्रनाथांना घेऊन जाईल मग मी वचन दिले ना म्हणे कोण म्हणे हनुमंतराय मी वचन दिलेलं आहे का नाही कोणाला मैनाकिनीला मैनाकिनीला वचन दिलेलं आहे हनुमंतरायाने काय मच्छिंद्रनाथ तू जात राहील दुसऱ्याचा नाही तुझ्या जवळच राहील आणि मग माझं वचनाचं काय होईल म्हणे वैगे कार्यसिद्धी तू तिथं पोचवून दिलं ना मैनाकिनी पर्यंत पोचवण्याचं काम कोणी केलं तू नाही केलं तुझं कार्य संपलं तो लई जाओ ना लई जाओ आपले काय करणे म्हणे कार्यकारण संपलं मच्छिंद्र पाठवला म्हणून तरी गोरक्ष जाता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा हनुमंतराय मच्छिंद्रांना घेऊन जाईल ना मग तो तरी त्याची अमृतवाणी बोलावी गोवावुनी दृष्टी वचनी मग गो तो गोरक्ष मच्छिंद्र लागोनी नेणार नाही कदाही हनुमंतराय म्हणता मग कधीच घेऊन जाणार नाही ना आपण जर त्याला समजावून दिलं हा गोडी गोडी बोल देऊ त्याला काढ देऊ कोणाला म्हणतोय रामप्रभू नान म्हणताय त्याला गोडी गोडी काढ देऊ बोलीबाली काढ देऊ घर चालना जाई हा भगवंत म्हणे तू नाही राहिला हा आता तू बी नाही राहिला तो कशाला राहील तिथं त्याचं कार्य संपलं भाऊ म्हणे ऐसा विचार सुवचिनी रामाते मग बोलला झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वा वयार्थ चाल गोरक्षा भेटावया तुझी इच्छा आहे ना मग चाल गोरक्षाला भेटून येऊ युक्ती प्रयुक्ती बोलवणी वचन प्रमादारे तो शोभून इतके अर्थ घेऊन मागून तुझ्यासाठी कपिंद्रा ऐसे वधोनी रघुनाथ मग चालता झाला उभयता मध्यरात्री समय होता चिन्नपटन ग्रामात पोचले हनुमंतराय आणि रामप्रभू चिन्नपटन गावामध्ये मध्यकाळ म्हणजे 12 वाजेला पोचलेले आहेत आपल्या घड्याळाच्या अनुसारे तव त्या ग्रामे सुखशयनी ओढले होते सुख पाणी स्वरूपांत करणी हेल पट्टनास ब्रह्मांड एरीकडे रघुनाथ आणि दुसरीकडे अंजनी सुत ग्रामानिकट येता तुरित स्वरूप पाते पालटले त्यांनी दोन्ही निवेश ब्राह्मणांचा धारण केला दोन्ही बम्मन बन गए दोनों बामन बनना अच्छा काय देखील राहणार पोरे
अशोक दादा पोरगा मन कोणतं कुठं तुम्ही माते डायरेक्ट दखा लाग्यात रामले तुम्ही असं का बरं निवृत्ती विमानकडे दकोस ज्ञानदेव विमानकडे दकोस मारुती विमानकडे दकोस तेजा विमानकडे दकोस अवमशेषवाला भी दकोस तो कलरवाला भी दकोस तो लंगड्या बरा लगीनले निंग गया को तो बरा को लाईटे वान रायना बर का आप्पा असे डोळे ताणून पाहता ते याला जाणू याला का उचलून तिकडे घेऊन जाऊ आवरत बी नाही लवकर दोन्ही ब्राह्मण बनल्यानंतर त्या ठिकाणी चाललेले शुद्ध करून याची कपन भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करता गोरनंदन तया ठाई पातले तब ते साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत याचे आशंघन सद्गुरुनाथ प्रेम छंदे डुलतसे हो सद्गुरूंचं ध्यान केलं ओम ब्रह्म चैतन्य मचिंद्रनाथाय नमो नमः ओम ब्रह्म चैतन्य मचिंद्रनाथाय नमो नमः चिंतन चालू होतं कोणाचं गोरक्षनाथांचं सद्गुरूंचं ध्यान चालू होतं जैसा जळा माझी मीन तळपत हाये स्वच्छ दे करून तन्मय गोरक्षनंदन गुरु भजनी डोलत से गुरु भजनामध्ये डोललं पाहिजे तर त्याचा उपयोग गुरुचं काय केलं पाहिजे भजन केलं पाहिजे गुरूंचं भजन कसं केलं पाहिजे हो करतात का तुम्ही रोज नाही करत ना हो रोज भजन केलं पाहिजे थोडं तरी केलं पाहिजे गुरूंचं भजन कारण माऊली सुद्धा सांगतात गुरु हे सामान्य मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष आत्या दुरु विवेक गुरु वाक्य तोडी भवंदो हो गुरुचं वाक्य भवबंधनातून काढणार असतं माझ्या राजा म्हणून आपण सुद्धा सद्गुरूंचं नाव घेतलं पाहिजे गुरुजींचं नाव घेतलंच पाहिजे कसं घेतलं पाहिजे कसं घेतात तुम्ही कसं घेतात मंत्र म्हणतात का नाही तुम्ही गुरुचा कसा मंत्र म्हणतात एकले विद्यान नाही जय 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 विश्व आचार्य कुल गुरु माऊली ही जय 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 विश्व आचार्य कुल गुरु माऊली हे कुलगुरु माऊली माझी सद्गुरु मावली हे कुलगुरु माऊली माझी सद्गुरु मावली हे जय 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 विश्वाचार्य कुलगुरु माऊली हो असो आपल्या आपल्या गुरूंच्या नादामध्ये थोडस तरी नाद लावला पाहिजे माझे गोरक्षनाथ त्याला असं वाटतंय हाय काय जोर जोर मा कोकास मा झोप बी लागू देत नाही अरे श्रीनाथ चाल झोप रे माझ्या राजा झोप गुरूंच्या भजनामध्ये गोरक्षनाथ बोलताय ओम ब्रह्म चैतन्य मचिंद्रनाथाय नमो नमः हो असं त्या नामामध्ये चिंतनामध्ये मग्न झाले येरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊन तेत आदेश म्हणून वंदलानात निकट जाऊन वैसले दोन्ही ब्राह्मण त्या ठिकाणी गेले आणि
गोरक्षनाथ बाबांना आदेश असा आवाज दिला. गोरक्षनाथ लगेच बोलायला लागले. काय पाहिलं गोरक्षनाथ? बोलती गोब बोलती बोलती बैसताची वचन आम्ही षडशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महीवर असता की. ते ब्राह्मी कोण आहेत? पूर्ण शास्त्रांगत पारायण ब्राह्मण आहोत. षडशास्त्र 6 शास्त्र मुखगत वाणी आहे आमची. आणि आम्ही तुमच्या भेटी करता आलो. तुम्ही पूर्ण नाथ आहात, अपूर्ण नाही, पूर्ण. निकट जाबून बैसले बोलती बैसे षड महीवर असता की. योगिया माझी शिरोमणी. योगियांमध्ये काय आहे तुम्ही? शिरोमणी. जितेंद्र सदा दमनी विरक्त परिपूर्णपणी मिरविसी महाराजा. धैर्य व्याप्तीची बुद्धी जळ मिरशील विवेक पात्र सबळ. परघात तो वडानळ शांत उदरी साठविसी. मित्र शत्रु धृतीय तटती सदैव कृपा सरताची पुरलोटी. शमल अनंत गोटी भेटी वर्तवी महाराजा तरी स्वानंद. तेजाकारू चराचरू कहा म्हणे जगदादरू. दाटविसी महाराजा तू ऐसा धैर्य आता धनवंता. अर्थाला दलो तो पूर्विका. गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा कोण कामना वेदली तुम्हा. तरी सत्कार्य उगमा प्रसिद्धीवीन मिरवीन. तुमचं जर सत्कार्य जर असेल तर ऐकल वो. आणि सत्कार्य नसल आणि मोबाईलचं असेल तर बिलकुल ऐकणार नाही. हो एवढं सांगून ठेवतो दोन्हींना. असो त्या ठिकाणी बोलला बरं का. कोण? गोरक्षनाथ. येरू म्हणे जी योगशिला वरपात्री ओपू बोला. मग आमची सरती आपुला आनंद जळी दाटले. तरी भाष्य देवोनी आता तोषविकामच्या चित्ता. भाष्य दिदली अर्था दर्शू सुते महाराजा. ऐसे ऐकोनी तयावानी तो गोरक्ष विचारे करी मनी. की गोप्य गोप मंदनी कोण आहे मजपासी. शिंगी सारंगी कुबडी फावडी मृदा शैली कथा घोंगडी. पात्र भोपाळा सदावडी महापास विराजे अमापाशी विराजे. या विरितानिक दुसरा अर्थ नसा राहिला आमचा आसरा. परियाने कल्पना काय अंतरा हे तू काही कळेना. यावरी अनेक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री. त्यात श्री देशाप्रती पुरुष आला हे कैसा. कोण म्हणतंय? गोरक्षनाथ म्हणतात हनुमंताशिवाय ह्या राज्यामध्ये दुसरा कोणी येऊ शकत नाही. देवदान म्हणजे देव येऊ शकतात. मग तुम्ही त्यापैकी कोण आहात ते सांगा. एक आहात का किन्नर आहात का सुरवर आहात का देव आहात? सांगा तुम्ही कोण आहे. तरी हे मानव ससा ही नसती. आलं का? ससा हे मानवच नाही असं गोरक्षनाथांनी चाणक बुद्धीनं त्या ठिकाणी ओळखलं. स्वर्ग सुखाचे पात्र असती शुक्र की वरुण गवस्ती. शुक्र आहे का वरुण देव आहे का गवस्ती आहे का वाचस्पती आहे की मंगळ की गण किंवा गंधर्व साचार. यक्ष रक्ष वैष्णव कुमार की तपोलोकाधिपातले. ना तरी वावया गमन मानव नसे साधा साधन. हे देव वचन मानव कृती नसेची. ऐसे भावनी दृढ चित्ती
अन विचार हृदयात कोण कामना म्हणून अंतरी दृष्टी करणी करून विचार शोधे मुनी मग म्हणे असो ऐकैसे आपण चाले जो कार्यास तितके भिन्न करून यास मागील तेची आदरू ऐसा विचार करून मनी बोलता झाला प्रसिद्ध पाणी काय प्राप्ती दुजे वरा चालिये तोरवरा काळकृती सोमवरा चतुरास्र विराजे वायुकुमार बुबकार वैश्वानर प्रतापी देवराया उपाया प्राशलया वाटेना काळता विरोता पाहुनी तरवता जात थिलोरा बुडावा वाया कारण पावे मनुष्य गमन महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही सांगा ऐसे बोलू माता चरणी ठेवता झाला शुल पाणी एकमेका विलोकोनी हास्य वदन करताती या बोले रघुनंदन आता याते कठीण भिन्न योग मातेन दिसेन पंकजादा मानवी तुकय प्रमती स्वरूप प्राप्ती कळे वळला वत्सा एक वचन वायुनंदन मच्छिंद्र लागून नेऊ नये स्वदेशी काय सांगितलं भगवंतानं सांगितलं रामप्रभूंनी मी आणि मारुती या ठिकाणी वेश बदलून आलो पण तू एक कर भाऊ म्हणे मच्छिंद्रा लागून नेऊ नये मच्छिंद्रांना तू काय घेऊन जाऊ नको इथल्या इथं तू तिकडच्या तिकडं वापस चालला जाय तुला काय लागतं ते देऊन देऊ म्हणे 1500 रुपया काय दक्षिणा होईल ती देऊन टाकू मैना किनी नो पदारा परमाचारली तपाचारा वचनी गोवून तिथं जा भाऊ मच्छिंद्र घेऊन जाऊ नको स्वदेशाला मच्छिंद्र मागतील तरी त्या कोटी प्रणाम मच्छिंद्र जेठी तरी हा अर्थ मारुती पोटी पूर्ण मिरवला तू लागलंस तर भेटून घे पण त्यांना घेऊन जाऊ नको असं कोण सांगतंय स्वतः भगवंत सांगतायत रामप्रभू यावरी मागे तू जशी काही नाही तपोरासी तरी तू जाऊन तया भेटीसी श्रीनाथ नेऊ नको ऐसे ऐकोनी लघु वचन बोलता झाला गौरी नंदन हे मना राजा प्रतापवान सत्य वचन बोलता परी पहाजी प्रज्ञावान रासी आम्ही जाणतो योग्याभ्यासी तरी अनुचित कर्मा मासी प्रपंच करू साजरा इतके काम करूनी भिन्न भागाल तरी देईन प्राण परिया देशी मच्छिंद्र जान ठेवणार नाही ससा काय सांगितलं काय सांग माझा प्राण दिल पण मच्छिंद्रनाथ तुमले देवाऊ नाही मनाशी गोरक्षाना फक्त नाही मिळणार स्पष्ट सांगितलं गोरक्षनाथांनी माझा प्राण घेतला मी देऊन टाकतो तुम्हाला प्राण पण मच्छिंद्र मिळणार नाही भूवरी आकाश घडो पडो
ते जे आकाशाना वरच खाली पडो हो मेरू मंदाचर उलती न पडो की अवघे मही रसा तळी बुडू परीम ठेवी गुरुवरा याचा अर्थ आता काय तुमले समजत नाही सांग मग आता मालजे नाही समजत ते तुला विचारले तू सांग रे तू सांग हा म्हशीसने दूध देवो नाही देवो पाणी टाकीन वाढाई लेवो ती बी बाबाने नाही सांगेल शी खंगई खुंगई बी नाही चालत बाबाले समजी जास यावरी बोले रघुनंदन इतके आमचे करी मान्य स्वतः भगवंत सांगतात हे गोरक्षा एवढं मानिले रे एक नातले सोड देन काय फरक पडावशे तुले तो म्हणे बिलकुल चालावू नाही मी गली मजा इतके आमचे घरी मान्य गोरक्ष म्हणे पितरा कारण गडून आले गडेना तरी शांती मांदारा रघुनंदन हात की धरला वायू नंदन मने बा सकळ प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चय हे अरे ऐक रे बाबा गोरक्षा अरे मच्छिंद्रनाथांना घेऊन जाऊ नको रे ऐसे बोलता गौरी नंदन मारुती क्रोधाला दारून नाही म्हणतात मारुतीला क्रोध आला त्या ठिकाणी हा जय श्रीराम सरक बाजूले राम म्हणे मारुती क्रोधाला दारून रामाचे मने करी कंदन शब्द भ्रष्टा आताच तुला लगेच काय करतो उलटा करतो हनुमंतराय म्हणतात गोरक्षनाथा परी इतक्या अनर्थ कासा यासाठी रघु कार्या ते आटाटी तुझ या वजनाची वागवटी फिटून गेली महाराजा रामप्रभू म्हणतायत हनुमंता अरे काय झगडी करतो जाऊ दे ना बाबा तुझं कार्य संपलं ना तू घेऊन आला ना एक मुलगा झाला मच्छिंद्रनाथांना आता काय करतो झाला त्यांचा संसार पूर्ण झाला लेकरू बाळ होई गे ना आता काय करशील गुचूब जाऊ दे आता प्रारब्ध योग कैसा घडू येई तयाच्या लिशा परित्या पुल्या भाषा सत्य करू शेवटले अशी युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन मग गोरक्ष हृदय धरून रघुनंदन चालला दोन्ही निघालेले आहेत ऐकलं नाही गोरक्षनाथांनी ऐकलं नाही हनुमंतराय आणि राम प्रभू निघून गेले गोरक्ष चरणी घालून मिटे मने महाराजा चावटी तू ते केली पोटी क्षमाब्दी साठविला असे वनुवानी रसाळ बोले प्रतापशीळ आशा दशरथा बाळ सोस्तानी सिपातला यापुरी पुढे अध्यायी कथान शृंगाड पाहिले वायुनंदन मैना केनी राज्य भाषण गुप्त रचना करील तो ती कथा परम सुंदर पाय दुखल्यावर श्रोतासी सांगे दुंडी कुमर नरारी वांसी संत किंकर मालू विराजला स्वचित्त भक्ती कथा सार समस्त गावे किमगार सदा परसु भाविक चतुर 19वाध्याय गोड हा श्रीराम जय राम जय जय राम हरि विठ्ठल श्री गुरु चरणाविंद परमवस्तु श्री गुरु दत्तात्रेय प्रीतमस्तु शुभम भवतु हरि ओम तत्सत नवनाथ महाराज की जय कोणाला पाणी बिनी प्यायचं तर पिऊन घ्या।
आले का सर्वजण? या लवकर.